असं वाटतं की सदावर्ते जर एका बापाची औलाद असेल तर त्यांनी 4 तारखेला मीरा भाईंदरमध्ये यावं. माझं त्यांना खुलं चॅलेंज आहे. आणि जर ते मीरा भाईंदरमध्ये आले, खात्रीने सांगतो की सदावर्ते मीरा भाईंदरमधनं परत घरी जाणार नाही. की वसई विरारला आता नवीन आयुक्त भेटलेले आहेत आणि त्यांची आमची भेट झाली नव्हती. आज आम्ही त्यांच्याशी भेट घेतलेली आहे. तसंच वसई विरारमधला पावसाळ्यातला अतिशय महत्त्वाचा विषय जो नाळ्यांचा. कारण वसई विरारात दर मागील 3-4 वर्ष मी पाहतो आहे की एकदा पाणी भरलं की 2-2 दिवस पाणी खाली उतरत नाही आणि त्यामुळे स्थानिक लोकांना खूप त्रास होतो आहे. इथला महानगरपालिकेचं खूप नुकसान होतं, लोकांचं खूप नुकसान होतं. तर या सगळ्या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आम्ही आयुक्तांना भेटलो आहे आणि विविध विषयांवर वसई विरारमधल्या आमची त्यांच्याशी चर्चा झाली. त्यांनीही सकारात्मक सर्व गोष्टींना पूर्ण करू म्हणून आम्हाला आश्वासित केलेलं आहे. तर आम्हाला खात्री आहे की नवीन आयुक्त काहीतरी वसई विरारसाठी चांगलं करतील आणि यासाठीच आमच्याशी भेट होती. नक्कीच दादा. आता त्यानंतर 4 तारखेला जो होणारा आंदोलन एक हा विषय चर्चेत, त्यानंतर सदावर्तेंनी केलं स्टेटमेंट आणि त्यांनी सांगितलं असं की 4 तारखेला मी स्वतः मिरावला भेट देणार आहे. मला असं वाटतं की सदावर्ते जर एका बापाची औलाद असेल तर त्यांनी 4 तारखेला मीरा भाईंदरमध्ये यावं. माझं त्यांना खुलं चॅलेंज आहे. आणि जर ते मीरा भाईंदरमध्ये आले, खात्रीने सांगतो की सदावर्ते मीरा भाईंदरमधनं परत घरी जाणार नाही. धन्यवाद.